गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. हॅलो फॅमिली. मग काय, आज आमचा बेत होता पालकवडी करण्याचं. हो, मुलं पालकाची भाजी खाण्यासाठी खूप नाटकं करतात, म्हणून काय वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना खाऊ घालायची असते. मग मी पालकवडी केली. त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते. 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी मटकीची डाळ, जी की मी आदल्या दिवशी रात्रीच भिजत घातली होती आणि सकाळी उठल्यावर छान स्वच्छपैकी धुवून घेतली आणि धुतल्यानंतर मिक्सर जारमध्ये बारीक घेतलं. बारीक करण्या अगोदर मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 मिरच्या, थोडीशी जिरे आणि थोडंसं ओवा वगैरे टाकून मी मिक्सरमध्ये आधी बारीक केलं आणि मग पुन्हा ती पेस्ट मी डाळींच्या मिश्रणामध्ये टाकली आणि मग काय पुन्हा डाळ धुवून स्वच्छ वगैरे धुवून मिक्सर जारमध्ये घालून त्यांना पूर्ण बारीक पेस्ट केली. असं करता करता माझा योगी लुडबुड करत होता. त्याने मिक्सरजवळ मस्ती केली, कारण न्यू होतं ना. हो, मग काय त्यानंतर थोडं थोडं करता करता मी पूर्ण मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेतलं. मग त्यात थोडी जिरेपूड, थोडीशी तीळ, थोडे ओवा आणि थोडी चवीपुरता चवीपुरता मीठ वगैरेही घालायचं आणि धनेपूड वगैरे घातली. धनेपूड घातल्यानंतर मी छानपैकी मिश्रण कालवून घेतलं. मिश्रण कालवून झाल्यानंतर त्यामध्ये मी स्वच्छ पाण्यात धुतलेली पालक, जी की मी बारीक चिरून घेतली होती, ती ॲड केली. मिश्रण छान प्रकारे कालवून घेतलं आणि इडली पात्र्यामध्ये मी तेथे खमणचीही प्लेट येते, मग त्या प्लेटला मी तिथे मस्त तेल वगैरे लावलं आणि त्यात ते मिश्रण ॲड केलं. छानपैकी ॲड वगैरे करून झाल्यानंतर ते 15 मिनटासाठी वाफून घ्यायचं. वाफून घेतल्यानंतर मी त्यांना छानपैकी तव्यावरती तेल टाकून मस्त दोन्ही साईडने ब्राऊन होईपर्यंत परतवायचं. परतून झाल्यानंतर म्हटलं चला आज बोलवते माझ्या इन्स्टा फॅमिलीला, माझ्या यूट्यूब फॅमिलीला, म्हटलं चला तुम्ही या खायला पौष्टिक आणि लोहयुक्त पदार्थ खाण्यासाठी. मग काय, या की भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हॅलो फॅमिली, बाय. श्री स्वामी समर्थ.